नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं. इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अझहर यांना अटक करण्यात आली आहे. 31 जानेवारीला जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने मुंबईच्या घाटकोपरमधून त्यांना ताब्यात घेतलंय. मुफ्ती सलमान अझहरी यांच्या समर्थकांकडून घाटकोपरमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे. थेट माहितीसाठी जाऊयात. आपले प्रतिनिधी गोविंद ठाकूर आपल्या सोबत आहेत. गोविंद. हो, नक्कीच. आता मी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर आणि तुम्ही बघू शकतात आमच्या पाठी जे मुफ्ती सलमान अझहरी यांचे समर्थक आहेत ते सध्या इथे रास्ता रोको आंदोलन केले आहेत. अनेक BST बस इथे थांबवले होते. गेल्या अर्धा तासपासून इथे जे त्यांचे समर्थक आहेत ते रास्ता रोको आंदोलन करत आहेत. घोषणाबाजी करू नका आणि कायदा हातात घेऊ नका असे आवाहन घाटकोपर पोलिसांकडून वारंवार केली जाते. पण जे इथे त्यांचे समर्थक आहेत ते सध्या इथे जमले आहेत आणि घोषणाबाजी केली आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता जे BST बस आहे आता ते सुरू केले आहेत आणि रास्ता रोको आता आंदोलन संपवले आहेत. पोलिसांकडून त्यांना वारंवार हातात कायदा घेऊ नको असे आवाहन केले जात आहेत. मात्र मुफ्ती सलमान अझहरी यांचे समर्थक अजूनही येथे जमले आहेत. मोठ्या संख्येने इथे त्यांचे समर्थक जमले आहेत. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत. पण तुम्ही बघू शकता घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हा जे दृश्य आहेत ते इथे मोठ्या संख्येने जे अझहर सिद्दीकी आहेत त्यांचे समर्थक इथे जमले आहेत आणि रास्ता रोको आंदोलन अजूनही सुरू आहेत. अनेक गाड्या इथे थांबवल्या आहेत आणि त्या मीडियावाल्यांना जे आतमध्ये होते त्यांना सध्या बाहेर काढण्यात आले आहेत आणि घोषणाबाजीची सुरुवात आहेत. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त आहेत. पोलीस वारंवार कायदा हातात घेऊ नका असे आवाहन करण्यात येत आहेत. घाटकोपर पोलिसांकडून इथे वारंवार लोकांना ते जे समजवण्याचे प्रयत्न. अगदी गोविंद, आपण बघतोय रास्ता रोको करणारे जे काही समर्थक आहेत अझहर यांचे त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत, रस्त्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत. ती दृश्य जरा दाखवाल. आपण हे दृश्य बघतोय. आपण ही दृश्य बघतोय. जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अझहरींवर कारवाई केली गेली आहे. अझहरींच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमलेली आहे. अनेक त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करतात. मात्र पोलीस या ठिकाणी आंदोलकांना बाजूला करत रस्ता जो आहे तो मोकळा करताना आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय. घाटकोपर मधली ही दृश्य आहेत. गुजरात एटीएसनं घाटकोपर मधून अझहरी यांना ताब्यात घेतलेला आहे. इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक करण्यात आली आहे. जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. गुजरात एटीएसनं मुंबईच्या घाटकोपरमध्ये येऊन ही कारवाई केली आहे. अझहरी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी होताना पाहायला मिळते घाटकोपरमध्ये. तर मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करतायत. त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केलेला आहे. इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक करण्यात आली. 31 जानेवारीला जुनागडमध्ये त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुजरात एटीएसने घाटकोपरमधून त्यांना ताब्यात घेतलं. ही गर्दी आपण जर बघितली तर अझहरी यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी होताना दिसते. 31 जानेवारीला त्यांनी जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केलेलं होतं. इस्लाम अभ्यासक आहेत मुफ्ती सलमान अझहरी. गुजरात एटीएसनं घाटकोपरमधून त्यांना ताब्यात घेतलं. ही दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला त्यांच्या समर्थकांनी घाटकोपरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना बाजूला करत रस्ता पुन्हा एकदा सुरू केला. मात्र कार्यकर्ते जे आहेत, समर्थक जे आहेत अझहरी यांचे, मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जोरदार घोषणाबाजी होताना दिसते आहे. हळूहळू या सगळ्या समर्थकांना बाजूला करत रस्ता मोकळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईच्या घाटकोपर मधली दृश्य आहेत. इस्लाम अभ्यासक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक करण्यात आली आहे. जुनागडमध्ये अझहरी यांनी प्रक्षोभक भाषण केले आणि त्यावरूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. गुजरात एटीएसनं घाटकोपरमध्ये येऊन ही कारवाई केली आणि
मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक करण्यात आली आहे। त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत। मोठ्या संख्येनं समर्थक रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अझहरी यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करत समर्थनामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर पोलीस या आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत, हळूहळू गाड्या सोडण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत, मात्र जोरदार घोषणाबाजी आणि रास्ता रोको आंदोलनावर ते कार्यकर्ते ठाम आहेत। घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अझहरींच्या समर्थकांची। इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अझहरी यांना गुजरात एटीएसनं अटक केली आहे। आंदोलन करणाऱ्या सगळ्या समर्थकांना बाजूला करताना पोलीस आपल्याला दिसत आहेत आणि हळूहळू वाहनांना वाट मोकळी करून देताना पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईच्या घाटकोपरमधली ही दृश्य आपण बघतोय। घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अझहरी यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत। घाटकोपरमधून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। जुनागडमध्ये त्यांनी 31 जानेवारीला प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना समर्थकांना पोलीस बाजूला करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अझहरी यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर शेकडो कार्यकर्ते शेकडो त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेत। त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दिली जाते, मात्र पोलीस या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केलेला आहे। या सगळ्या अझहरी यांच्या समर्थकांना रस्त्यावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। पोलीस त्या सगळ्या आंदोलकांना समजावून सांगतात। इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक करण्यात आलेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। गुजरात एटीएसनं ही कारवाई केलेली आहे। जुनागडमध्ये 31 जानेवारीला अझहरी यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्याच प्रकरणामध्ये त्यांच्यावर कारवाई केली जाते। त्यांच्यावर कारवाई केली गेलेली आहे, मात्र त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत। सध्याची घाटकोपर परिसरातली परिस्थिती काय ही जाणून सुद्धा आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी घटनास्थळावर आहेत। अझहरींचे समर्थक जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण बघतोय घाटकोपर मधली ही दृश्य आहेत। इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अझहरी यांना गुजरात एटीएसनं अटक केली आणि त्यांच्या समर्थनामध्ये शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले।